श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. अंध व्यक्तींना जग पाहता यावं, त्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी दरवर्षी 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिवस साजरा करण्यात येतो. त्यासाठी जागतिक पातळीवर नेत्रदान चळवळ उभारण्यात आली आहे. या चळवळीला बळ मिळावं यासाठी लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना मरणोत्तर नेत्रदानाची शपथ दिली जाते. नेत्रदान का महत्त्वाचं आहे, नेत्रदान केव्हा करता येतं, कोणाला करता येतं, त्याची प्रक्रिया काय आहे याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, ख्यातनाम नेत्रविशारद डॉक्टर R.A. भालचंद्र यांनी अंधत्व आलेल्या हजारो रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 10 जून रोजी जगभरात दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो. डोळ्यांमुळेच आपण ही अद्भुत सृष्टी पाहू शकतो, निसर्गाच्या सप्तरंगांची उधळण पाहू शकतो. मात्र आज अंधत्व ही जागतिक समस्या होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कॉर्निया संबंधित आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यामुळं अनेकांना अंधत्व येतं आहे. ग्रामीण भागात अद्यापही वेळेत उपचार मिळत नसल्यानं अनेकांना अंधत्व येत आहे. नेत्र शस्त्रक्रियांचा खर्च परवडत नसल्यानंही अनेकांना दृष्टी गमवावी लागते. गोरगरिबांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांद्वारा पुढाकार घेऊन या नेत्र शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात किंवा मोफत करण्यात येतात. त्याचा लाभ अनेक गोरगरिबांना होत आहे. अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर नेत्रदान चळवळ उभारण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे लोकांना नेत्रदानाचं महत्त्व समजावून त्यांना मरणोत्तर नेत्रदानाची शपथ दिली जाते. मात्र अंधश्रद्धा, नेत्रदानाबद्दल असलेली भीती यामुळं या चळवळीला अद्याप मोठा टप्पा गाठायचा आहे. नेत्रदानाची गरज आणि नागरिकांची सामाजिक जबाबदारी काय याबाबत आकाशवाणीशी बोलताना दिशा आय बँकेचे संस्थापक आणि आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष स्वप्नील गावंडे म्हणाले, आपण मला ऐकू शकत आहात पण पाहू शकत नाही. आपल्या भारतात अशी हजारो लोक आहेत जे हे सुंदर जग पाहू शकत नाहीत. अंधत्व ही एक फार मोठी समस्या आहे जी भारतात गेली कितीक दशकांपासून भारतामध्ये आहे. अंधत्वाची बरीच कारणे आहेत. त्यातली प्रमुख कारणं म्हणजे मोतियाबिंद म्हणजेच कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू किंवा कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजेच बुबुळामुळे आलेलं अंधत्व. मित्रांनो, आपल्या डोळ्याच्या सगळ्यात समोरील भागात एक लेअर असते, एक पडदा असतो ज्याला बुबुळ असे म्हणतात. हा पारदर्शक पडदा असतो ज्याच्यामुळे लाईट वेव्ह आपल्या डोळ्यामध्ये ट्रॅव्हल करू शकते. काही कारणास्तव जर ही जी पारदर्शक लेअर आहे, हा जो कॉर्निया आहे, हा जर ओपेक झाला, याची पारदर्शकता कमी झाली तर त्यामुळे अंधत्व येतं. त्यालाच म्हणतात कॉर्नियल ब्लाइंडनेस किंवा बुबुळामुळे आलेलं अंधत्व. या अंधत्वाला दूर करायसाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे कुठल्या तरी मृत व्यक्तीचे डोळे दान करणे आणि ते ज्यांचा बुबुळ खराब झालेला आहे त्यांना प्रत्यारोपण करणे. यालाच सर्वसामान्यांच्या भाषेत नेत्रदान आणि नेत्र प्रत्यारोपण म्हणतात. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालखिर्दीमध्ये 2228 लोकांचे नेत्रदान करण्यात आले. एका व्यक्तीचे 2 डोळे म्हणजे 4456 डोळे दान झाले. या डोळ्यांपैकी 2477 लोकांना नेत्र प्रत्यारोपण करण्यात आले. फक्त 4477. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 8.5 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी महाराष्ट्रात होतो. पण त्या प्रमाणात नेत्रदान किती? वर्षभरात फक्त 2228. मित्रांनो, नेत्रदान हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण जरी जागृत असलो तरी नेत्रदान आपलं जे नेत्रदान करू ते आपण स्वतः करणार नाही, ते आपल्या वारसदारांना, आपल्या परिवाराच्या लोकांना करावं लागेल. उदाहरण, मी आयुष्यभर जरी नेत्रदानासाठी काम केलं पण माझ्या मृत्यू पश्चात जर माझ्या परिवारजनांनी नेत्रपिढीला संपर्क केला नाही तर कदाचित माझं नेत्रदान होऊ शकणार नाही. म्हणून मी असं म्हणेल, जेव्हा मी जिवंत आहे तेव्हा मी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.
आपल्या परिवारामध्ये, आपल्या शहरात, आपल्या समाजामध्ये दुःखद घटना होतात. त्यावेळी जर आपण थोडासा धाडस केला आणि ज्या ठिकाणी कोणी दगावलंय, कोणी शांत झालंय, त्या ठिकाणी परिवाराला जाऊन जर आपण काउन्सिलिंग केलं की आपण यांचं नेत्रदान करू शकतो, तर विश्वास ठेवा, लोक बरेचदा तयार होतात. फक्त ज्या ठिकाणी ही दुःखद घटना झालेली आहे त्या परिवाराला हे सुचत नाही की या व्यक्तीचं आपण नेत्रदान करू शकतो. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखी बाहेरची मंडळी जेव्हा जाऊन त्यांना सांगते तेव्हा तो परिवार तयार होतो. ही एक खूप मोठी सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. जर आपण हे नेत्रदान घडवून आणलं तर आपण आपल्या जिवंतपणी कुठल्या तरी 2 बुबुळामुळे अंध व्यक्तींना ही दृष्टी पुन्हा दाखवू शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या जवळच्या नेत्रपिढीचा नंबर हा सेव्ह असला पाहिजे. तुम्हाला जवळची नेत्रपिढी माहिती असली पाहिजे. आकडेवारीनुसार राज्यात जवळपास 77 नेत्रपिढी आहेत, 92 नेत्र संकलन केंद्र आहेत आणि 243 नेत्र प्रत्यारोपण केंद्र आहे. मित्रांनो, असं पण आहे की जवळपास या 77 नेत्रपिढीपैकी फक्त 20-22 नेत्रपिढी आहेत ज्या सक्रियतेने नेत्रदानाची 24 तास सेवा देतात आहे आणि नेत्रदान करून घेतात आहे. तर आपल्या अवतीभोवती जी नेत्रपिढी असेल त्याची आपण नक्की माहिती घ्यावी. हा नंबर आपल्याकडे असल्यावर आपण या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात जोडले जाऊ शकता आणि ज्याही ठिकाणी असं दुःखद घटना झालेली असेल त्या ठिकाणी जाऊन आपण जर काउन्सिलिंग केली तर ते नेत्रदान आपण घडवून आणू शकतो. कुठल्याही वयाच्या व्यक्तीचे नेत्रदान केले जाऊ शकते. वयाची त्याला मर्यादा नाही. फक्त काही आजार असे आहेत ज्यामध्ये नेत्रदान करता येत नाही. उदाहरणार्थ HIV असेल, हेपॅटायटिस B असेल, रॅबीज असेल किंवा कोविड असेल, अशा आजारांमध्ये आपल्याला नेत्रदान करता येत नाही. अन्यथा भिंगाचा चष्मा असेल, मोतियबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल, मधुमेह असेल, BP असेल, शुगर असेल, या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला नेत्रदान करता येतं. तर हा नेत्रदानाचा जर आपण निर्णय घेतला तर त्या नेत्रपिढीचे लोक ज्या ठिकाणी ही दुःखद घटना झालेली आहे त्या ठिकाणी येऊन ती प्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करतात आणि यामध्ये पूर्ण डोळा काढला जात नाही, तर फक्त डोळ्यांच्या वरचा काच म्हणजे बुबुळ फक्त काढला जातो. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा चेहरा खराब दिसणे हे जे गैरसमज आहेत हे अगदी चुकीचे आहेत. असं कुठलंही काही होत नाही आणि चेहरा हा चांगला राहतो. अंतिम संस्कारामध्ये देखील प्रॉब्लेम येत नाही. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण dishaGroup.org या आमच्या संकेतस्थळावर जाऊन महाराष्ट्रातल्या नेत्रपिढींची यादी देखील उपलब्ध आहेत. तर आपल्या एरियातल्या नेत्रपिढीचा नंबर आपण आपल्याकडे सेव्ह करा आणि जेव्हा पण अशी दुःखद घटना होईल तेव्हा थोडासा पुढाकार घ्या. आपल्या पुढाकाराने कोणीतरी हे सुंदर जग पुन्हा पाहू शकेल. श्रोते हो, वैद्यकीय दृष्टिकोनातून नेत्रदानाची प्रक्रिया काय आहे, त्याबद्दल लोकांच्या मनात काय भीती आहे, ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न होणं गरजेचं आहे, तसंच नेत्रदानामुळं अंधांच्या जीवनात काय सकारात्मक बदल झालेत, याविषयी आकाशवाणीशी बोलताना मुंबई इथले ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले. जेव्हा डोळ्या येतात नेत्रपिढीत तेव्हा त्या डोळ्याला साठवून ठेवलं जातं. आता हे डोळे साठवून ठेवण्यासाठी 3 दिवस साठवून ठेवता येतात, 10 दिवस साठवून ठेवता येतात किंवा महिनाभर साठवून ठेवता येतात आणि ह्याच्यासाठी त्याला प्रिझर्वेशन असं म्हणतात. आपल्या नेत्रपिढीमध्ये मिळालेले प्रत्येक डोळा हा उपयोगातच येतो आणि म्हणून जे गैरसमज आहेत की ते डोळे वापरले जात नाहीत किंवा त्या डोळ्यांचा उपयोग होत नाही, हे सगळं चुकीचं आहे. कारण आपल्याकडे आज भारत देशामध्ये 2.25 लाख लोकांना नेत्रदानाची गरज आहे आणि एवढी सगळी गरज असताना आपल्याकडे फक्त 70,000 डोळे मिळतात आणि त्यामुळे जी गरज आपली भागली पाहिजे ती भागली जात नाही. आता नेत्रदान म्हणजे काय, तर लोकांचे खूप गैरसमज आहेत. नेत्रदान म्हणजे संपूर्ण डोळा बदलला जात नाही. नेत्रदान म्हणजे जे आपला काळा भाग दिसतो आपल्या डोळ्यात तो तसा पारदर्शक भाग आहे. जसं घडी असते आणि घडीचं डायल दिसतं तसं त्याच्या आतला भाग दिसतो, त्याचं नाव आहे आयरिस आणि त्याचा रंग आपला बाहेर दिसतो आणि याच्यामध्ये रक्तवाहिन्या नसल्यामुळे हा भाग आपला बदलता येतो. तर आता आपण जेव्हा डोळा काढतो तो मृत्यूनंतरच काढला जातो. त्याला आपण पहिलं कार्ड नाही भरलं तरी चालतं. मृत्यूनंतर घरच्यांनी सांगितलं तर तो डोळा काढता येतो. 6 तासापर्यंत तो डोळा काढता येणं शक्य असतं. आता डोळा काढत असताना फक्त बुबुळ काढलं जातं. तिथं रक्तस्राव होत नाही, खड्डा पडत नाही, चेहरा विद्रूप होत नाही आणि तोच बुबुळ काढलेला आहे ते नेत्रपिढीत जाऊन त्याचं वर्गीकरण केलं जातं.
आता हा जेव्हा आपण बुबुळ काढतो तर हा बुबुळ काढल्यानंतरचं वर्गीकरण आहे. आणि आपण असं पाहतो आज की ह्या आपल्या भारत देशामध्ये लहान मुलं ज्यांचे बुबुळ पांढरे आहेत आणि अशा लहान मुलांना आज आपल्याकडे नेत्रबुबुळ आपण देऊ शकत नाही आणि मग हळूहळू त्यांचे बुबुळ हे हलायला लागतात आणि ते अंध होत जातात. आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो, पैठणच्या 2 मुली माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या दोन्हीही मुलींना दिसत नव्हतं. मी त्यांच्या वडिलांना खूप बोललो की तुम्ही यांना का आतापर्यंत डोळा बदलला नाही. तर त्याच वेळेस एक ग्रँड एक मुलगी डोळे आले म्हणून माझ्याकडे आली होती आणि जेव्हा त्या आई ऐकत होती ही दुसऱ्या दिवशी ती मुलगी तिसऱ्या माळ्यावरून खाली पडली आणि तिचे डोळे म्हणजे ती वाढली. तर तिच्या आईला वाटलं की काल त्या मुलींना दिसत नव्हतं तर ती घेऊन आली माझ्याकडे त्या मुलीला आणि ती मुलगी तोपर्यंत गरमच होती. ती म्हणली डॉक्टर काल तुम्ही त्या मुलीच्या वडिलांना सांगत होते ही माझी मुलगी आहे, हिचे डोळे काढा आणि त्या लेकरांना बसवा. ही आई आहे, आपलं लेकरू वाढलंय तरीही त्या दुसऱ्या मुलींचा विचार करून तिनं ते डोळे दिले आणि त्या दोन्ही पैठणच्या मुलींना आम्ही ते डोळे बसवले. त्या मुलींचे लग्न झाले, त्यांना आता बाळ झाले आहेत आणि आज आपल्याला सांगतो की त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. आणि म्हणून एक गोष्ट आहे की जेव्हा आपण नेत्रदान करतो तर अंधांना ज्यांना दृष्टी नाही आहे अशा दृष्टी मिळते. पांढऱ्या पडलेला डोळा असतो त्यामुळे आपण चांगले दिसत नाही तर तो डोळा पुन्हा काळा करता येतो. तिथं आपण डोळा लावतो. तर हा जो नेत्रदानाचा आज आपण पाहतो आहे की का होत नाही, आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. असं वाटतं की पूर्ण डोळा बदलला जातो ते चुकीचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की त्याचा पुनर्जन्म मिळत नाही. बाबांनो, आपला डोळा हा जेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यावर जाऊन बसतो तर त्यावेळेस हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे आणि हा जर वैज्ञानिक पुनर्जन्म असेल तर मग नवीन पुनर्जन्माचा आपण विचार का करतो. तर म्हणून आपण विज्ञानाची कास धरा. आपल्यामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा जाळून टाका. आपण पाहतो की श्रीलंकेमध्ये 1,00,000 लोकांचा मृत्यू होतो आणि तिथे 2,00,000 डोळे मिळतात आणि आपल्याकडे 80,00,000 लोकांचा मृत्यू होऊन 70,000 डोळे मिळतात. याच्यामध्ये तुमच्यापर्यंत डोळे नेत्रदानाची चळवळ पोहोचण्यासाठी शासन आणि ज्या सामाजिक संस्था आहेत ह्या सक्षमपणे तुमच्यापर्यंत पोहोचतायत. पण तुमच्याच मनातले जे किंतु परंतु आहेत ते तुम्ही काढून टाका आणि सगळ्यांनीच म्हणजे आपण आपले डोळे प्लेस करावे असं नाही, प्लेस न करताही आपले डोळे देता येतात. आणि म्हणून सगळ्या जणांनी आज दृष्टीदान दिनाच्या दिवशी संकल्प करूया आणि आज ज्यांना गरज आहे अशी 2.25 लाख लोक भारतामध्ये आहेत त्या 2.25 लाखाला पुढच्या वर्षीच्या 10 जून पर्यंत सगळेजण मिळून कमीत कमी 3-1 लाख डोळे जमूया आणि ह्या सर्वांना भारतातून जे अंधत्व आहे बुबुळामुळे येणार त्याला हद्दपार करूया. तुम्ही निश्चितच नेत्रदान कराल. नेत्रदान याच्या एवढं मोठं दान नाही. असं म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे. तरी आपण संकल्प करूया आणि नेत्रदान करूया. श्रोते हो, ईश्वरानं मानवाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे डोळे. मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी ही सृष्टी कुणीतरी पाहावी, त्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचे किरण यावेत, यासाठी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याची गरज आहे. तसं झाल्यास अंधारात चाचपडत असलेल्या हजारो अंधांना नवीन दृष्टी मिळून त्यांचं जीवन सुकर होईल. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हणतात. याच न्यायानं सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प केल्यास अंधांच्या जीवनात प्रकाशाची पहाट उगवेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे.